हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे जिओग्राफी आणि त्यामधील 9th चॅप्टर आहे मॅप स्केल म्हणजेच नकाशा प्रमाण. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या खाली जे काही क्वेश्चन विचारले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे सुद्धा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज म्हणजे जे एक्सरसाइजचे व्हिडिओज किंवा इतर जे पेपर्सचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. सो स्टार्ट करूयात आपला क्वेश्चन फर्स्ट. अँड इन दॅट क्वेश्चन ए, क्लासिफाय मॅप्स showing in the following areas into small scale or large scale. आणि याच्यामध्ये फर्स्ट बिल्डिंग, स्कूल, कंट्री ऑफ इंडिया, चर्च, मॉल, वर्ल्ड मॅप, गार्डन, डिस्पेन्सरी, महाराष्ट्र स्ट्रीट अँड द नॉर्थ स्काय ॲट नाईट. तर इथे खाली त्यांनी हे जे एरियाज दिलेले आहेत याचे आपल्याला स्मॉल स्केलमध्ये आणि लार्ज स्केलमध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. सो लेट सी आन्सर. द क्लासिफिकेशन ऑफ मॅप शोईंग द गिवन एरियाज इज ॲज फॉलो. आणि याच्यामध्ये ए, पहिल्यांदा आपण बघूयात स्मॉल स्केल मॅप्स म्हणजे लघु प्रमाण नकाशा. तर याच्यामध्ये येणार कंट्री ऑफ इंडिया, वर्ल्ड मॅप, महाराष्ट्र स्टेट अँड द नॉर्थ स्काय ॲट नाईट म्हणजे रात्रीचे उत्तर आकाश. ओके, तर हे सगळे येणार स्मॉल स्केलमध्ये. लार्ज स्केलमध्ये येणार बिल्डिंग, स्कूल, चर्च, मॉल, गार्डन अँड डिस्पेन्सरी. तर हे सगळे येणार लार्ज स्केलमध्ये. ओके, सो आपला फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये ए हा जो क्वेश्चन होता हा कम्प्लीट झाला आहे. नेक्स्ट त्यातील बी क्वेश्चन. There are two maps with respective scales of 1 centimeter is equal to 100 meter and 1 centimeter is equal to 100 kilometer. ओके, दोन स्केल त्यांनी दिलेले आहेत, दोन प्रमाण दिलेले आहेत. 1 सेंटीमीटर बरोबर 100 मीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर. गिव्ह वेल रिझन्ड आन्सर ॲज टू विच ऑफ देम वुड बी अ लार्ज स्केल मॅप and which a small scale map. Recognize the types of maps. तर या दोन्ही मधला लार्ज स्केल कोणता आहे आणि स्मॉल स्केल कोणता आहे आणि मॅपचे टाइप्स कोणते हे आपल्याला सांगायचं आहे. सी आन्सर. ए पॉइंट. Out of two maps with respective scales of 1 centimeter is equal to 100 meter and 1 centimeter is equal to 100 kilometer, a map with respective scale of 1 centimeter is equal to 100 meter would be large scale map. ओके, म्हणजे हा जो फर्स्ट दिलेला आहे हा कसा आहे, लार्ज स्केल मॅप आहे. देन रिझन त्याच्यामध्ये काय बघा, बिकॉज 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती असतं, 100 सेंटीमीटर. अँड 100 मीटर इज इक्वल टू किती येणार इथे, 10,000 सेंटीमीटर्स म्हणजेच 100 मीटर बरोबर 10,000 सेंटीमीटर असणार याच्या प्रमाणानुसार. दस द व्हॅल्यू ऑफ द गिवन वर्बल स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 मीटर, राईट. देन इज 1:10,000 in a numerical term scale. A map having a numerical scale of 1:10,000 or less than it is called large scale map. Therefore, 1 centimeter is equal to 100 meter would be a large scale map. तर हे त्या पाठीमागचं कारण. नाउ त्याचे टाइप्स विचारले आहेत. टाइप्स ऑफ मॅप्स. मॅप्स ऑफ विलेज, चर्च, ॲग्रिकल्चर फील्ड्स एक्सेट्रा आर लार्ज स्केल मॅप्स अँड मॅप्स ऑफ स्टेट, कंट्री, कॉन्टिनेंट, वर्ल्ड एक्सेट्रा आर द स्मॉल स्केल मॅप्स. ओके, हे झाले त्या टाइप्सचे एक्झाम्पल. स्मॉल स्केलचे एक्झाम्पल, लार्ज स्केलचे एक्झाम्पल. सो इथे आपला बी क्वेश्चन कम्प्लीट झाला आहे. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. युझिंग अ मॅप ऑफ इंडिया
फ्रॉम द ॲटलास मेजर स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द फॉलोइंग सिटीज अँड कम्प्लीट द टेबल बिलो. सो आपल्याला ॲटलास मॅप यूज करायचा आहे आणि त्यांनी जे डिस्टन्स दिलेले आहेत ते मेजर करून अकॉर्डिंगली दॅट मॅप वरचं डिस्टन्स आणि ॲक्च्युअल डिस्टन्स किलोमीटरमध्ये किती येतं हे त्या टेबलमध्ये फिलअप करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे त्यानुसार हा टेबल. तर याच्यामध्ये सिटीज दिल्या आहेत, डिस्टन्स ऑन अ मॅप म्हणजे मॅपवरती किती डिस्टन्स येतं आणि ॲक्च्युअल त्यानुसार डिस्टन्स किती असतं हे आपल्याला बघायचं आहे, राईट. तर फर्स्ट दिलं आहे मुंबई टू बँगलोर. मुंबई टू बँगलोर जर आपण मॅपवरती बघायला गेलो तर किती डिस्टन्स दिसतं, 0.98 सेंटीमीटर दिसतं. सो त्याच्यानुसार ॲक्च्युअल डिस्टन्स किती येणार, 980 किलोमीटर. विजयपूर टू जयपूर 2 सेंटीमीटर दिसतं, 2 सेंटीमीटर म्हणजेच किती असणार, 2000 किलोमीटर. देन हैदराबाद टू सुरत. आता हैदराबाद टू सुरत डिस्टन्स मॅपवरती डिस्टन्स किती दिसणार आपल्याला, 0.9 सेंटीमीटर म्हणजेच 900 किलोमीटर. उज्जैन टू शिमला 1.14 सेंटीमीटर आहे, सो म्हणजेच ॲक्च्युअल डिस्टन्स किती येणार, 1140 किलोमीटर. पटना टू रायपूर 0.75 सेंटीमीटर आहे म्हणजे 750 किलोमीटर येणार. देन दिल्ली टू कोलकाता 1 सेंटीमीटर म्हणजेच ॲक्च्युअल डिस्टन्स येणार 1000 किलोमीटर. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा टेबल कम्प्लीट झाला आहे. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. इन दॅट क्वेश्चन ए, द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ए and B on the ground is 500 meter. Show this distance on paper by a line of 2 centimeter. Express the map scale by any one method and mention it. तर त्यांनी पॉइंट ए आणि पॉइंट बी या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते 500 मीटर दिलेलं आहे. तर हे आपल्याला पेपरवरती 2 सेंटीमीटरची लाईन काढून दाखवायचं आहे आणि त्याचं मॅप स्केल सुद्धा लिहायचं आहे आणि त्याची मेथड सुद्धा मेन्शन करायची आहे, राईट. याचा आन्सर असं येणार बघा. सो आपण इथून हे ए लोकेशन, हे बी लोकेशन, सो इथून इथपर्यंत हे आपण काय केली, 2 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली आणि इकडे आपण आता त्याचा स्केल लिहित आहोत. स्केल काय आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 250 मीटर. इथून इथपर्यंत असणार 250 मीटर, इथून इथपर्यंत असणार 250 मीटर. ओके, म्हणजे टोटल झाले 500 मीटर. देन टाइप्स ऑफ स्केल याच्यामध्ये कोणता आहे, वर्बल स्केल. चलो नेक्स्ट क्वेश्चन बी. कन्वर्ट वर्बल स्केल ऑफ 1 सेंटीमीटर टू 53 किलोमीटर टू अ न्यूमेरिकल स्केल. ओके, तर त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 53 किलोमीटर याचं न्यूमेरिकल स्केलमध्ये कन्वर्जन करायचं आपल्याला आणि यासाठीचा आन्सर. ओके, सो इथे बघा 1 किलोमीटर इज इक्वल टू हे किती आहेत, 1 लाख सेंटीमीटर्स. ओके, देअरफॉर 53 किलोमीटर्स इज इक्वल टू किती येणार, 53 लाख सेंटीमीटर्स येणार, राईट. देन therefore the verbal scale of 1 centimeter is equal to 53 kilometer can be converted to a numerical scale as 1 as to 53 lakh. Now C question is convert numerical scale of 1 as to 1 crore to a verbal scale in the metric system. ओके, तर न्यूमरिकल स्केल त्यांनी दिलेले आहे 1:1 करोड. ओके, सो न्यूमरिकल स्केल त्याची टू अ वर्बल स्केलमध्ये सांगितलेलं आहे. आता आन्सर बघा, याचं आपल्याला माहीतच आहे 1 लाख सेंटीमीटर इज इक्वल टू काय असतं, 1 किलोमीटर. ओके, दस इथे त्यांनी आता किती दिलेलं आहे, हे 1 करोड सेंटीमीटर्स दिलेलं आहे इज इक्वल टू मग किती येणार, 100 किलोमीटर्स येणार, राईट. 1 लाख सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर असतो म्हणजेच 1 करोड सेंटीमीटर इज इक्वल टू
100 किलोमीटर्स येणार. देअरफॉर न्यूमरिकल स्केल ऑफ 1:1 करोड झालं. टू अ वर्बल स्केल in the metric system can be converted. 1 centimeter is equal to 100 kilometer. Next question 4. Help them using road and railway maps of the state of Maharashtra. Use the scale given in the maps. So यासाठी त्यांनी एक सिच्युएशन दिली आहे. याच्यामध्ये अजय वॉन्ट्स टू अरेंज अ फॅमिली ट्रिप बीड टू औरंगाबाद टू धुळे टू नाशिक टू मुंबई टू पुणे टू सोलापूर अगेन टू बीड. ही वॉन्ट्स टू विजिट टुरिस्ट प्लेस अलॉंग विथ दिस रूट. The cost of the vehicle is ₹12 per kilometer. What would be the approximate cost of travel? सो अजयला एक फॅमिली ट्रिप अरेंज करायची आहे बीडमधून औरंगाबाद, तिथून धुळे, तिथून नाशिक, पुढे मुंबई, पुणे, सोलापूर आणि पुन्हा बीड. तर या ज्या या रूटवरती जे टुरिस्ट प्लेसेस आहेत हे सगळे त्याला व्हिजिट करायचे आहेत. परंतु जे व्हेकल कॉस्ट आहे पर किलोमीटर, तर एका किलोमीटरसाठी किती सांगितलेले आहे? 12 रुपये. तर हा इतका सगळा प्रवास करण्यासाठी त्याला एकूण किती खर्च येईल हा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. राईट. तर आपल्याला प्लेसेस आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं लिहून घेतले. बीड टू औरंगाबाद. ओके राईट. बीड टू औरंगाबाद आहे 132 किलोमीटर. देन औरंगाबाद टू धुळे आहे 150 किलोमीटर. धुळे टू नाशिक आहे 158 किलोमीटर. नाशिक टू मुंबई डिस्टन्स आहे 167 किलोमीटर. मुंबई टू पुणे आहे 148 किलोमीटर. देन पुणे टू सोलापूर हे डिस्टन्स आहे 253 किलोमीटर. आणि सोलापूर टू बीड अगेन जे डिस्टन्स आहे ते आहे 180 किलोमीटर. सो या सगळ्याची जर टोटल केली, इतकं सगळ्या या सगळ्या प्लेसेसला व्हिजिट केल्यानंतर जी टोटल याची किलोमीटर होणार ती होणार 1190 किलोमीटर. हा इतका किलोमीटरचा प्रवास टोटल होणार आहे. सो एका किलोमीटरला किती सांगितलेलं आहे? 12 रुपीज सांगितलेलं आहे. सो आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन 1190 इंटू 12 जर केलं तर आपल्याला हे इतके आलं आन्सर 14,280 रुपीज. म्हणजे हा जो कॉस्ट प्रवासाचा खर्च आहे तो टोटल किती होणार? 14,280 रुपीज इतका होणार जर प्रत्येक किलोमीटर मागे 12 रुपये धरले तर. ओके. सो याचा आन्सर आपण हे असं काढला आहे. नेक्स्ट बी. सलोनी हॅज बीन आस्क्ड टू ऑर्गनाइज अ ट्रिप बाय हर टीचर. तर सलोनीला तिच्या टीचरनी ट्रिप ऑर्गनाइज करायला सांगितली. शी हॅज सिलेक्टेड नागपूर, चंद्रपूर, नांदेड, वाशिम, अकोला बॅक टू मलकापूर. सो हे रूट हे प्लेसेस जे आहेत हे तिने सिलेक्ट केले आहेत. व्हॉट वुड बी द टोटल कव्हरेज इन किलोमीटर्स. तर ही सगळे प्लेसेस जर कव्हर करायचे असतील तर किती किलोमीटर होईल? तर चला रूट बघा काय दिलेलं आहे. फ्रॉम टू म्हणजे फ्रॉम नागपूर टू चंद्रपूर 146 किलोमीटर येणार. चंद्रपूर टू नांदेड 325 किलोमीटर. नांदेड टू वाशिम 141 किलोमीटर. वाशिम टू अकोला 67 किलोमीटर. आणि अकोला टू मलकापूर आहे 98 किलोमीटर. सगळ्याची आपण जर ॲडिशन केली तर टोटल डिस्टन्स होतं 786 किलोमीटर. हा इतका एवढा अंतराचा हा प्रवास असणार आहे. सो टोटल कव्हरेज इन किलोमीटर्स किती आहे? 786 किलोमीटर. राईट. बी क्वेश्चन इथं कव्हर झाला आहे. नेक्स्ट सी क्वेश्चन. विश्वासराव इज ट्रान्सपोर्टिंग गुड्स इन अ व्हेकल फ्रॉम अलिबाग डिस्ट्रिक्ट रायगड टू नळदुर्ग डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद. How many kilometers will he be covering approximately for to and from travel? तर विश्वासरावांना माल वाहतूक करायची आहे कुठून? अलिबागवरून नळदुर्गला. तर जाण्या येण्याचा दोन्हीचा मिळून त्यांचा किती किलोमीटरचा प्रवास होतो? तर अलिबागवरून नळदुर्ग जे आहे ते किती आहे? 437 किलोमीटर. पुन्हा नळदुर्ग टू अलिबाग 437 किलोमीटर. सो याचं दोघांचं मिळून किती होणार? 874 किलोमीटर इतका प्रवास त्यांचा होणार.
सो याच क्वेश्चन बरोबर हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.